एक काळ होता की त्या काळामध्ये आपली मुलगी देत असताना मुलीचे आई वडील काय बघायचे तर त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या मुलाच्या दारामध्ये गंजी केवढ्या मोठ्या आहेत आणि त्या गंजींच्या वरून तो ठरवलं जायचं की तो मुलगा जर आपल्या गाई म्हशींच्या मुक्या जनावरांच्या 5-6 महिन्यांच्या वैरणीची सोय करून ठेवू शकतो तर आपल्या मुलीचं 2 वेळचं पोट नाही का भरू शकत। या अपेक्षेनं आणि या अनुभवातूनच आई वडील आपली मुलगी देत असताना त्या शेतकरी मुलाच्या दारातल्या गंजी बघितल्या जायच्या आणि तो कुठलाही मुलगा असो पण त्याच्या दारामधल्या गंजी बघून त्याला मुलगी दिली जायची। पण आजचा काळ असा आलेला आहे की मित्रांनो पाहू शकता इथं कडब्याची गंज आहे, आपली इथं वाड्याची गंज रचून ठेवलेली आहे आणि इकडे मित्रांनो भात्यान म्हणजे जे पिंजरान आपण म्हणतो त्याची गंज केलेली आहे। इतका सटपा पुढच्या 5-6 महिन्यांचा जनावरांचा आपल्या गाई म्हशींचा केलेला असताना सुद्धा आज आज शेतकरी मुलाला कुणीही मुलगी देत नाही का? तर आजच्या मुलीचे आई वडील हे आपल्या मुलीसाठी मर्यादा पुरुषोत्तम राम नाहीत शोधत, आजचे आई वडील आपल्या मुलीसाठी सोन्याची लंका असणारा रावण शोधतायत। ही सत्य परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती नक्की आपल्याला बदलली पाहिजे जेणेकरून आपल्या मुली रावणाच्या ताब्यात जात आहेत आणि रावण त्यांचा छळ करतोय आणि आज तुम्ही समाजामध्ये घडत असलेल्या गोष्टी अनुभवताय आणि बघताय। वेळेत सावध व्हा। आता आपली मुलगी देत असताना एक विचार नक्की करा की सोन्याची लंका असणाऱ्या रावणाला द्यायची का मर्यादा पुरुषोत्तम रामांना द्यायची। जय श्रीराम।